नमस्कार विद्यार्थ्यांनो, कॅप राऊंड 2 सायटीची वेकंट सीट जे काय आहेत ती काल रात्री उशिरा जाहीर झालेली आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की कॅप राऊंड 2 साठी किती वेकंट सीट आहेत आपण 5 मिनिटांमध्ये बघायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपला PC किंवा लॅपटॉपचे एक ब्राउझर ओपन करा आणि त्यावर सर्च करा सीईटी सेल 2026. आपणास असा इंटरफेस येईल. यावर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस येईल. ॲडमिशन पोर्टल AY 2627 यावर आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपण खाली बघू शकत आहात DSY डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग यावर आपण क्लिक करायचं आहे. तर मी इथे क्लिक करून घेतो. ह्यावर आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल. जे काही होम पेज आहे ते होम पेज ओपन होईल आणि इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड 2 क्लिक टू व्हिजिट जे काही वेकंट सीट आहे ती काल रात्री उशिरा झालेली आहे. तर आपण इथे बघायचं आहे की ती वेकंट सीट कशी बघायची. तर इथे आपण सर्वप्रथम ती वेकंट सीटची आपण PDF ओपन करून घेऊया. इथे मी ती PDF ओपन करून घेतो. इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो इथे आपण आपल्या कॉलेजचे नाव टाकायचे आहे. इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती SC 0 ST 0 व्हिजंट 0. कॅप राऊंड 2 मध्ये विद्यार्थी मित्रांनो सीट व्हेकंट राहत नाही आहेत. बऱ्याच ठिकाणी 0 सीट दिसत आहेत. म्हणजे 70 ते 80% सीट ह्या कॅप राऊंड 1 मध्ये भरल्या गेलेल्या असतात. तर याच्यामध्ये आपण आपलं कॉलेज बघायचं आहे आणि आपणास ज्या कॉलेजमध्ये बेटरमेंट करायचं आहे ते इथं कॉलेजमध्ये सीट शिल्लक आहे का बघायचं आहे. जरी ते विद्यार्थी मित्रांनो आपणास आता इथे आपण एक बघूया. तर इथे एक कॉलेज आहे. खाली आपण बघायचं आहे PR पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ब्रँच आहे. तर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो ओपनपासून SC ST VGNT NTD OBC SC BC इथे एकही जागा शिल्लक नाही आहे. मग इथं विद्यार्थी मित्रांनो असं असू शकेल का की इथे एक पण जागा नाही आहे. तर ज्या विद्यार्थ्याला ह्या कॉलेजमध्ये ही ब्रँच मिळाली आहे आणि त्या विद्यार्थ्यास जर बेटरमेंट पाहिजे असेल तर तो कॅप राऊंड 2 मध्ये ॲप्लाय करेल आणि अशा कंडिशनमध्ये इथे आपणास ती सीट झिरोज दिसणार आहे. मग ते कोणत्याही कॅटेगरीचे असू दे. तर विद्यार्थी मित्रांनो जरी सीट झिरो दिसत असली तरी आपण बिनधास्त ॲप्लाय करा. कारण सीट कितीही असणार आहेत. फक्त कॅप राऊंड 2 पर्यंतच आपणास सीट सापडतील. शक्यतो कॅप राऊंड 3 मध्ये आपणास सीट सापडणे अवघड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपले ड्रीम कॉलेज टार्गेट कॉलेज आणि आपणास ॲडमिशन मिळणारे कॉलेज फिक्स करा. आज अजून काही पोर्टल सुरू झालेलं नाही आहे कॅप राऊंड 2 साठीचे. याचा व्हिडिओ मी थोड्या वेळेस अगोदर टाकलेला आहे आणि इथे आपण ही लिस्ट बघून त्यामध्ये वेळामध्ये आपण आपली कॉलेजची लिस्ट तयार करा आणि दुपारनं वगैरे आपला ऑप्शन फॉर्म भरा. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.